हे गुड मॉर्निंग गायज. तर तुमचं स्वागत आहे मिनी ब्लॉग डे 22 मध्ये. मला माहिती आहे ब्लॉग टाकायला खूप उशीर झाला आहे. ऑलरेडी 2 दिवस मी लेट आहे आणि सगळे मला विचारत आहेत की तुझे ब्लॉग का बंद झाले आहेत. तर आजपासून सुरू केले. तर सकाळी सकाळी मस्त चालायला गेले होते आणि इतके सुंदर मोर दिसले. खूपच सुंदर, म्हणजे कोंबड्या असतात तेवढे मोर होते. ते मका खायला आणि पोपट पण आलेले. खूप छान वाटत होतं. सूर्यप्रकाश त्या मक्यावर पडलेला तो खूपच सुंदर दिसत होता. त्यानंतर मोरांचं असं काही शूट घेतलं मी आणि आजच्या दिवसात काय झालं ते पुढं सांगतेच, पण कंटिन्यू राहा. तर त्यानंतर मग तिथं मला छान अशा दुर्वा दिसल्या, त्या मी गणपतीला घेतल्या आणि जास्वंदीचं झाड होतं तिथून 2 जास्वंदीची फुलं त्या काकांना विचारून घेतली. त्यानंतर मग मस्त वर्कआउट केला, घरी येऊन छान घाम आलेला. नंतर स्वतःला असं फ्रंट केलं. त्यानंतर आज पालखी येणार होती आणि मला उद्या पुरणपोळी बनवायची, त्यामुळे त्याची सगळी तयारी होती. तर मला काही सुचतच नव्हतं. त्यानंतर मग फर्स्ट ऑफ ऑल मी अंघोळ करून घेतली आणि गरम पाणी आणि माझं जे काय आहे डेली रुटीन ते करून घेतलं. मस्त हे घरचं गाईचं तूप आहे, जे मी पाण्यात टाकलं आणि मस्त पिऊन घेतलं. त्यानंतर मग ती जास्वंद आणलेली, त्यातली मी एक गणपती बाप्पाला वाहिली आणि एकीचं बनवलं डिटॉक्स वॉटर. त्यानंतर मग माझी लेक अशी कांदे लावत होती. जे नासून चाललेत कांदे टिक्क्यात भरून ठेवलेले, ते असे आम्ही कपाटाखाली ठेवत होतो. आज मी जेवणात बनवली होती मसूरची भाजी, वरण भात आणि चपाती. त्यानंतर मग हरभऱ्याची डाळ एक उकडायला लावलेली कुकरमध्ये शिजायला, आणि दुसरा स्लॉट होता तो शिल्लक होता. त्यानंतर मी आज 2 किलो डाळीचं पुरण बनवलेलं. मग एका साईडला मसाल्याचा कांदा भाजून घेतला, मस्त असा कांदा लालसर भाजून घेतला. इतकी सुंदर आमटी झालेली ना ह्याची, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. मस्त असं एका साईडला कांदा भाजून घ्यायचं चाललं होतं, एका साईडला माझा गूळ चिरायचा चाललेला पुरणासाठी. त्यानंतर मग खोबरं, लसूण, आलं सगळं असं तयारीच चालली होती सगळी, का तर सगळं एकटीलाच बनवायचं होतं. तर असं मी ट्रायपॉड लावलेला कडेला आणि मस्त असं शूट सुरू होतं. त्यानंतर एका साईडला पाणी गरम करून घेतलं आणि नेहमी पुरण शिजताना गरम डाळीचं पाण्याने धुवून डाळ स्वच्छ त्यातच शिजवायची, म्हणजे पटकन डाळ पण शिजते आणि पुरण पण छान होतं. तर असं काय मी आमटीचा मसाला बनवला होता, खोबरं होतं आणि हरभऱ्याची डाळ भाजून टाकलेली, त्यामुळे मसाला एक नंबर झालेला. चव खूप सुंदर लागते, कधी ट्राय करून बघा. त्यानंतर मग एका साईडला गूळ चिरून घेतला. पुरण तर आत्ता लगेच हे करायचं नव्हतं, पण मला ही सगळी तयारी करून पालखी आणायला जायचं होतं. ते पहिलं माझं टार्गेट होतं की माझं हे काम कधी होतं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक उरकून मी कधी पालखी आणायला जाते आहे, असं चाललं होतं सगळं. तर एकटीच होती करायला. त्यानंतर आज मग दुपारी होती मला मेकअपची ऑर्डर, ह्यांना पालखी आणायला जायचं होतं आणि त्यांना फोटोशूट पण करायचं होतं. मग या मामी भाचींचा मेकअप करून दिला आणि मी पालखी आणायला गेले. इथं मस्त हे सगळे डॉक्टर्स आहेत आणि त्यांनी फेर धरला होता. मस्त पालखी यायच्या वेळी इतकं सुंदर वाटतं. प्रत्येकजण फेर धरतं, फुगड्या घालतं, झिम्मा खेळतं, मस्त अशा भगव्या पताका घेऊन चालतं. खूप सुंदर वाटतं पालखी आणायला. आणि आम्ही सासवडकर दरवर्षी पालखी आणायला जातो म्हणजे जातोच. पण 2 वर्ष झालं घाटाचं काम सुरू आहे, त्यामुळे पालखी यायला लेट होती आहे. त्यानंतर इतकं सुंदर विठ्ठल रुक्मिणी आणि ह्यांचं गणपती आणि सगळे संतांचं असं रोडला असं थोडे डेकोरेशन बनवले होते आणि ते पाहून पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग पालखी आली. घरी आल्यानंतर आम्ही जेवलो, पुरण वाटून घेतलं. तर असं काय होता माझा आजचा दिवस. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू सो मच.